बरं का मंडळी, सगळेजण फसतात. कारण की हा पदार्थ नेमका कशापासून बनतो हे सुरुवातीला तर कळतच नाही. सगळ्यांना वाटतं हा मच्छीचा प्रकार आहे. पण हा मच्छीचा प्रकार नसून हा एक व्हेज पदार्थ आहे आणि असा व्हेज फिश फ्राय कसा बनवायचा हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. डिटेलमध्ये सविस्तर सगळी रेसिपी आहे. चला तर मग सुरुवात करू. नमस्कार, मी सविता. स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आता इथे मी केळी घेतलेली आहेत. जवळपास अर्धा किलो केळी घेतलेली आहेत आणि अशी जरा घेताना थोडीशी अशी जाडसर केळी घ्यायची आणि ही केळी अशी क्रॉसमध्ये म्हणजे अशी वाकडी कापून घ्यायची. हे पहा आणि आपल्याला व्हिडिओमध्ये जसे काप दिसतायत त्या पद्धतीने आपल्याला केळांचे काप करून घ्यायचे आहेत. सर्व केळांचे अशा आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. आता ही जी केळी आहेत ही सहज आपल्याला भाजी मार्केटमध्ये उपलब्ध होतात. ही कच्ची केळी आहेत. एक-एक करून आपण सर्व केळांचे इथे काप करून घेतलेत. तुम्ही पाहू शकता. केळी कापताना थोडंसं आपल्याला हाताला असं चिकटसर जाणवतं. तुम्ही हवं तर एकदम नॉर्मल हाताला तेल लावूनही कापू शकता. आता काय करायचं, या केळांवरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. जे आपण केळांचे काप बनवले आहेत त्याच्यावरची साल काढून घेऊया. अगदी अलगद काढायची, नाहीतर आपले हे जे आपण केळाचे काप केले आहेत ते तुटू शकतात. हे पहा असं एक-एक करून आपण सर्व ही साल काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता इथं आपली सर्व केळांची साल काढून झालेली आहे. आता काय करायचं, एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवायचं. केळाचे काप जेवढे बुडतील तेवढं पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्या टोपामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि थोडंसं मीठ घालायचं. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि मग यामध्ये आपल्याला हे केळाचे काप सोडायचेत. पाण्याला उकळी आल्यानंतर फक्त 5 मिनिटच हे काप आपल्याला या टोपामध्ये ठेवायचे. कारण की ते पटकन शिजतात आणि आपल्याला इथे हे पूर्ण शिजवायचे नाहीत. अर्धवटच शिजवायचे आहेत. फक्त 5 मिनिटं. केळाचे काप असे गरम पाण्यातून काढलं तर काय होतं, की जे काप आहेत ते आतमध्ये सॉफ्ट राहतील आणि त्याचबरोबर आपण जेव्हा ते फ्राय करू तेव्हा ते बाहेरून असे कुरकुरीत होतील. ज्या पद्धतीने आपण फ्रेंच फ्राईज बनवताना जी प्रोसेस करतो, बटाट्याचे जे काप असतात, ते गरम पाण्यातून काढतो अर्धवट शिजलेले, त्याच पद्धतीने आपल्याला हे केळाचे कापही काढून घ्यायचे आहेत. 5 मिनिटं झालेले आहेत. केळाचे काप थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत बाजूला पाण्यातून काढून. आता हे काप आहेत, हे पाहू शकता तुम्ही. आता काय करायचं आपल्याला याला फिशचा म्हणजे मच्छीचा आकार द्यायचा. तर त्यासाठी काय करायचं, तुम्ही हवं तर चमच्याने किंवा मी ते तुम्हाला सुरीच्या साहाय्याने दाखवते. सुरीचं जे पुढचं टोक असतं त्याने असा या कापच्या बरोबर मध्यभागी असा त्रिकोण करून घ्यायचा. त्रिकोण करून घेतल्यानंतर आपली मच्छी कशी दिसते तसे हे आपल्याला केळाचे काप आपण फ्राय करतो तेव्हा दिसतात किंवा आताही तुम्हाला तसं ते व्हिडिओमध्ये दिसतच असेल. पहा अशा पद्धतीने छोटासा तुकडा आपल्याला या कापचा काढून घ्यायचा. म्हणजे आपल्याला खातानाही ते मच्छीसारखं दिसेल आणि त्याची चवही थोडीशी मच्छीसारखीच जवळपास लागते. आता हे काप आपण एक-एक करून असं सर्व काप करून घेऊयात. चमच्याच्या साहाय्यानेही आपण असं करू शकतो. फक्त एक छोटासा मध्ये खड्डा करायचा म्हणजे ते दिसायला मच्छीसारखं किंवा फिशसारखं दिसेल. आता जेवढे शक्य होते तेवढे आपण करून घेऊयात किंवा नाही होल पाडला तरी चालेल. आता आपल्याला काय करायचं, एक मसाला बनवून घ्यायचा आहे. मसाला बनवून घेण्यासाठी एका वाटीमध्ये 1 चमचा बेसन पीठ घेतलं. त्याचबरोबर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि फक्त पाव चमचा इथे आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे. गरम मसाला अवश्य घाला, चव खूप छान लागते. लाल तिखट म्हणजेच मिरची पावडर घालायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. जर तुम्ही लहान मुलांसाठी हा पदार्थ बनवत असेल, तर मिरची पावडर कमी घाला किंवा तुम्ही नाही घातली तरी चालेल. आता काय करायचं आपल्याला यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा. अर्धा लिंबू पिळल्यानंतर आपण अर्धा चमचा मीठ घालूया. मीठ सुरुवातीला आपण घातलं होतं त्यामुळे मीठ थोडं बेतानेच घाला. थोडं-थोडं पाणी घालत आपल्याला याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची. आपण फिश बनवताना जशी पेस्ट बनवतो मसाल्याची त्या पद्धतीने आपल्याला इथे ही पेस्ट बनवून घ्यायची. चांगलं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया थोडं-थोडं पाणी घालून. आता ही जी आपण पेस्ट केलेली आहे मसाल्याची, ती आपल्याला या कापवरती, केळांच्या कापवरती घालायची आहे किंवा ही जी पेस्ट आहे, ही सर्व आपल्याला केळाच्या कापला चोळून घ्यायची आहे. शक्यतो तरी तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही
आलं लसूण पेस्ट घातली तरी चालेल, पण मी इथे घातलेली नाहीये. असेही काप खूप छान लागतात. आता सर्व ही पेस्ट आपण ह्याला चोळून घेऊयात. सर्व पेस्ट चांगली चोळली जाईल याची इथे दक्षता घ्या. सर्व पेस्ट इथे आपली लावून झालेली आहे. आपला कापला तर मसाला लावून झालेला आहे. आता ते आपल्याला फ्राय करायचे आहेत. त्यासाठी काय करायचं, 1 ते 1.5 चमचा रवा घ्यायचा. तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तो अवश्य घ्या. त्यामध्ये तुम्ही 3 चमचे मी इथे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ असेल तर ज्वारीचं पीठ घाला, नाहीतर तांदळाचं पीठ घाला. माझ्याकडे ज्वारीचं पीठ शिल्लक होतं म्हणून मी ज्वारीचं पीठ घातलं. त्यामध्ये फक्त पाव चमचा लाल तिखट घालायचं, पाव चमचा थोडंसं मीठ घालायचं. आता हे जे आहे, हे आपलं वरून आवरण येणार आहे. जे केळाचे काप आपण बनवले होते त्यांना. आता हे जे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आपण जशी मच्छी किंवा फिश जसं फ्राय करताना जसं रव्यामध्ये किंवा पिठामध्ये बुडवतो त्याच पद्धतीने हे काप आपले चांगले पूर्ण असे बुडवून घ्यायचे. सर्व कापला हे पीठ किंवा हा मसाला लागायला हवा. असे दाबून-दाबून आपल्याला हे काप चांगले या मसाल्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, कापला जेव्हा आपण हा रवा किंवा हा मसाला लावतो तेव्हा ते लगेच तळायचे, जास्त वेळ ठेवायचे नाही. मी इथे लोखंडाचा तवा गरम करत ठेवला होता. त्यामध्ये तेल घाला, तुमच्या आवश्यकतेनुसार घाला. तुम्ही कमी तेलात बनवलं तरी चालेल. इथे जवळपास मी 3 ते 4 चमचे तेल घातलं आपले. तेल घातल्यानंतर एक-एक करून आपण काप या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचेत. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. जास्त हाय फ्लेमवरती जर आपण हे काप फ्राय केले तर ते जळतील. मीडियम गॅसवरतीच हे आपण काप फ्राय करून घेऊया. एक-एक करून असे सर्व काप ह्याच्यामध्ये सोडूया. सुरुवातीला मी एक बॅच तयार करून घेते. आता इथे जवळपास मी 6 काप सोडलेले आहेत केळाचे या तव्यामध्ये. एखादं मिनिटं तरी लगेच हे परतायचे नाही. 1 मिनिटं झाल्यानंतर परतूया. एक-एक करून असं पुन्हा आपल्याला पलटी करायचं आहे 1 मिनिटं झाल्यानंतर. आता हे खालच्या बाजूने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. काप फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही, कारण ते ऑलरेडी आपण ते अर्धवट शिजवलेलेच होते. गरम पाण्यातून काढले तेव्हा. पुन्हा आता एखादा मिनिटं झाल्यानंतर अशी पलटी करून घेऊयात. आता हवं तर तुम्ही गॅसची फ्लेम ही मंद करा, म्हणजे आपले काप इथे हे कुरकुरीत होतील बाहेरून. 2 ते 3 वेळा असं आपल्याला अलटी-पलटी करायचं आहे. तुम्ही पाहू शकता. दिसतंय ना अगदी फिशसारखं किंवा मच्छीसारखं. सुरुवातीला तर सगळेच जण फसतात, नक्की हा पदार्थ काय आहे? चवीला पण खूप भन्नाट लागतात असे हे काप. पाहू शकता. जे लोकं व्हेज खातात ना, त्यांच्यासाठी हा खूप छान पर्याय आहे किंवा जे लोक नॉन-व्हेज खातात त्यांच्यासाठी श्रावण महिन्यामध्ये हा खूप छान पर्याय आहे. आता आपण हे सर्व काप काढून घेऊयात. आता पुन्हा दुसरी बॅच तळायची आहे किंवा फ्राय करायची आहे. आता मी दुसऱ्या बॅचसाठी तेलाचा कमी वापर करते आणि एक-एक करून सर्व इथे काप सोडून घ्यायचे आहेत. सुरुवातीला आपण ज्या पद्धतीने काप फ्राय केले आहेत, त्याच पद्धतीने आपण हेही काप फ्राय करून घेऊयात. जवळपास 4 ते 5 मिनिटं लागतात एक बॅच आपल्याला इथे फ्राय करण्यासाठी. दुसरी बॅचही आपली इथे फ्राय झालेली आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. चला तर मग आजची आपली अशी भन्नाट रेसिपी व्हेज फिश फ्राय तयार झालेली आहे. स्टार्टर म्हणून किंवा तोंडी लावण्यासाठी हा पदार्थ तुम्ही घरी अवश्य बनवा. आणि आता तर श्रावण महिना सुरूच होतोय, तर अवश्य मच्छीला किंवा फिशला पर्याय म्हणून हा पदार्थ तुम्ही घरी अवश्य बनवू शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपी बरोबर. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.